वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण कॅन्सर हा नॉन इन्फेक्शियस डिसीज पाहिला होता. तर या लेक्चरमध्ये आपल्याला आज नवीन डिसीज बघायचा आहे, दॅट इज इन्फेक्शियस डिसीज एड्स. एड्स इट इज अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. A stands for acquired, immuno, D for deficiency, and S for syndrome. What is the meaning? It is a syndrome. That means number of symptoms are present related with different organ systems, and it is acquired due to some causes. It is acquired by our body, and it is related with the immune system. That means the immune system becomes weak and the body is unable to give a perfect immune response. The causative organism is, it is a viral infection, retrovirus, and the genetic material of this retrovirus is ssRNA, single stranded RNA, and name of the virus is HIV, that is human immunodeficiency virus. व्हायरसचं नाव काय आहे? HIV, human immunodeficiency virus. AIDS can be called a modern pandemic. Pandemic, that means the disease is present worldwide. It was first noticed in USA in 1981, and in India the first case of AIDS was found in April 1986 from Tamil Nadu. Structure of HIV virus. The full form is human immunodeficiency virus. It causes AIDS in humans. It is a retrovirus. The meaning of retrovirus is this virus is having single stranded RNA as their genetic material, but it has a ability to transfer their DNA in the genome in the host cell. म्हणजे काय? हे जे रेट्रोव्हायरस आहेत यांच्या जेनेटिक मटेरियलमध्ये रेट्रो जो DNA प्रेझेंट आहे, हा DNA ते होस्ट सेलमध्ये इझिली ट्रान्सफर करू शकतात. इट इज स्पेरिकल इन शेप, गोलाकार आहे, विथ डायमीटर 100 to 140 नॅनोमीटर. In the center there are two single stranded RNA and one important enzyme, that is reverse transcriptase. It is covered by two layers of proteins. The outer layer is matrix protein, that is made up of P17, and inner layer is capsid protein, that is P24. बघा इथं फिगर आहे. फिगरमध्ये सेंटरमध्ये जेनेटिक मटेरियल आहे, आणि जेनेटिक मटेरियल आहे सिंगल स्ट्रँडेड RNA आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम आहे. आता हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज काय करतो? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सक्रिप्शन? DNAचं कन्व्हर्शन RNAमध्ये होणं म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. परंतु रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजे RNAचं कन्व्हर्शन हे DNAमध्ये होत असते, आणि त्याच्यासाठी त्या कन्व्हर्शनसाठी मदत करणारा एन्झाईम आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. त्याच्यानंतर ह्याच्यावर दोन प्रोटीन कवर आहेत. बाहेरचा जो आहे तो आहे प्रोटीन लेअर, आणि जो आतली आहे दॅट इज बाहेरची जी आहे ती मॅट्रिक्स प्रोटीन आहे, आणि आतली जी आहे जी जेनेटिक मटेरियल सोबत अटॅच आहे ती आहे कॅप्सिड प्रोटीन. ओवर द प्रोटीन लेअर देअर इज अन ॲडिशनल लेअर ऑफ लिपिड्स, अँड दे आर इम्प्रेग्नेटेड विथ ग्लायकोप्रोटीन GP120 अँड GP41. या प्रोटीन कोटच्या बाहेर एक लिपिडची लेअर आहे, आणि त्या लिपिड लेअरमध्ये अगेन ग्लायकोप्रोटीन्स आहेत, GP ग्लायकोप्रोटीन 120 आणि ग्लायकोप्रोटीन 41. The virus replicates in T4 lymphocytes and they remain in latent stage in lymphoid cells.
आता आपल्याला माहीत आहे की इम्युन सिस्टीममध्ये लिम्फोसाइट्स जे आहेत हे महत्त्वाच्या भाग घेणाऱ्या सेल्स आहेत आणि याचे 2 प्रकार आपण पाहिले होते, एक टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स. तर त्यापैकी T4 किंवा जे 4 टी लिम्फोसाइट्सचे प्रकार आहेत, टी हेल्पर, टी किलर, टी मेमरी, हे जे प्रकार आहेत, तर या प्रकारांपैकी ह्या 4ही टी लिम्फोसाइट्समध्ये हे व्हायरस काय होतात, रिप्लिकेट होतात. तर आता बघा या जेनेटिक मटेरियलचं कन्व्हर्शन कसं होतं आहे. जेव्हा हा होस्टच्या शरीराच्या बाहेर आहे तेव्हा या व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल हे RNA ह्या स्वरूपात आहे. परंतु जेव्हा हा व्हायरस होस्टच्या शरीरामध्ये, म्हणजे इथं ह्युमन बीइंग हे होस्ट आहेत, होस्टच्या शरीरामध्ये जेव्हा हा व्हायरस जातो तेव्हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजच्या मदतीनं RNAचं कन्व्हर्शन DNA मध्ये होतं आहे आणि हा जो DNA आहे, व्हायरल DNA जो आहे, हा होस्टच्या DNA रिप्लिकेशन मशिनरीमध्ये जाऊन स्वतःच्या DNAच्या नंबर ऑफ कॉपीज तयार करतो आणि नंबर ऑफ कॉपीज तयार केल्यामुळं नंबर ऑफ व्हायरस हे शरीरामध्ये तयार होतात आणि ह्याचाच फायदा म्हणजे नंबर ऑफ HIV व्हायरस यांची संख्या वाढते. आता व्हायरस रिप्लिकेशन व्हायले T4 लिम्फोसाइट्समध्ये, परंतु दे आर रिमेनिंग इन लेटंट स्टेज. लेटंट म्हणजे लपून राहणे. लिम्फॉइड ज्या सेल्स आहेत, लिम्फ नोड्स असतील, पेअर्स पॅचेस असतील, थायमस असेल, हे जे लिम्फॉइड सेल्स आहेत यांच्यामध्ये हे लेटंट स्टेजमध्ये राहतात. द व्हायरस हॅज ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय ह्युमन T4 लिम्फोसाइट्स. आणि मग जेव्हा या व्हायरसची संख्या वाढते तेव्हा ते जे टी लिम्फोसाइट्स आहेत, पर्टिक्युलरली टी हेल्पर ज्या सेल्स आहेत, त्यांना ते डॅमेज करतात किंवा डिस्ट्रॉय करतात. आणि आपल्याला माहिती आहे की टी लिम्फोसाइट्समुळं जी सेल मेडिएटेड इम्युनिटी आहे ती तयार होऊ शकत नाही आणि टी हेल्पर सेलवर अटॅक केल्यामुळं टी हेल्परचं महत्त्वाचं काम आहे की बाकी ज्या 3 टी सेल्स आहेत त्यांना स्टिम्युलेट करणं आणि प्लाझ्मा सेल्सद्वारे अँटीबॉडी तयार करणं, हे सुद्धा काम पर्यायाने थांबतंय. आणि त्यामुळे होतंय काय की बॉडीची जी इम्युन सिस्टीम आहे ही टोटली डिफिशियंट होते किंवा ती प्रॉपर काम करणार नाही, कारण या व्हायरसने टी लिम्फोसाइट्सवर हल्ला केला आहे आणि त्यांना डिस्ट्रॉय केलं. आणि याचा परिणाम म्हणून शरीराची किंवा त्या ह्युमनची इम्युनिटी सिस्टीम ही टोटल डाऊन होते आणि शरीरामध्ये व्हायरस लोड किंवा व्हायरसची संख्या ही वाढते. द व्हायरस इज फाउंड इन ग्रेटेस्ट कॉन्सन्ट्रेशन. सगळ्यात जास्त प्रमाण या व्हायरसचं कोणत्या ठिकाणी आहे तर इन द ब्लड, सिमेन, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, जे की आपल्या ब्रेनमध्ये असते. व्हायरस इज फाउंड इन लेसर इन टियर, मिल्क, युरिन, सलायवा, सर्वायकल अँड व्हजायनल सिक्रिशन्स. आता सर्विक्स आणि व्हजायना हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत, ज्यामध्ये या व्हायरसचं जे प्रमाण आहे कमी असते. तर सीमेन हा जो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार होणारं फ्लुइड आहे, यामध्ये मात्र या व्हायरसचं प्रमाण हे जास्त असते. द व्हायरस इज ऑल्सो प्रेझेंट इन टियर, ब्रेस्ट मिल्क, व्हजायनल सिक्रिशन, बट इट सीम्स टू बी नॉट ट्रान्समिटेड बाय दीज फ्लुइड्स. परंतु शक्यतो या कारणांमुळं हा डिसीज ट्रान्सफर केला जात नाही. ज्यामध्ये ग्रेटेस्ट कॉन्सन्ट्रेशननी व्हायरस प्रेझेंट आहेत त्या मार्गातून हा डिसीज जास्त ट्रान्समिट केला जातो. इथं महत्त्वाचं स्ट्रक्चर ऑफ HIV व्हायरसमध्ये सिंगल स्टँडर्ड RNA सोबत असणारा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, त्याच्यावरच्या 2 प्रोटीन लेअर, आउटर मॅट्रिक्स प्रोटीन, इनर कॅप्सिड प्रोटीन, आणि या प्रोटीन लेअरच्या बाहेर असणारं जे लिपिड लेअर आहे ज्यात असणारे ग्लायकोप्रोटीन GP120 अँड GP41. Then mode of transmission. First one is unsafe sexual contact, including oral, vaginal and anal sex. Unsafe किंवा मल्टिपल सेक्स पार्टनर असणं, दिस इज ऑल्सो द मोड ऑफ ट्रान्समिशन. आणि या ठिकाणी सिमेनद्वारे किंवा व्हजायनल सर्वायकल सिक्रिशन्सद्वारे व्हायरस हे एकमेकांमध्ये ट्रान्सफर केले जातात. जर इन्फेक्टेड मेल आहे तर सिमेनद्वारे आणि इन्फेक्टेड फिमेल आहे तर व्हजायनल सिक्रिशन्सद्वारे हे व्हायरस ट्रान्सफर केले जातात, ट्रान्समिट केले जातात. देन ब्लड.
व्हाया ब्लड ट्रान्सफ्युजन्स ऑर निडल शेअरिंग. बऱ्याच वेळा ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना त्याचं HIV टेस्ट न केल्यामुळं ज्या पर्सनकडून ब्लड घेतलेला आहे तो जर HIV इन्फेक्टेड असेल तर डायरेक्ट ब्लडमुळं त्याचं ब्लड ट्रान्सफ्युजन केल्यामुळं हा डिसीज त्या पर्सनकडून ज्याने ब्लड रिसीव केलं आहे त्याला सरळ ट्रान्सफर केला जातो. किंवा निडल शेअरिंग काही कारणे असतील तर निडल्सचा जर वापर करत असताना डिस्पोजेबल निडल्स जर वापरलेल्या नसतील, अगोदर इन्फेक्टेड पर्सनला वापरलेल्या जर निडल्स असतील तर त्यामुळे त्याच निडल्स जेव्हा दुसऱ्या हेल्दी पर्सनला वापरण्यात येतील तर हा डिसीज ट्रान्समिट होत असतो. फ्रॉम मदर टू हर चाइल्ड. या मोडचं नाव आहे ट्रान्सप्लॅसेंटल, म्हणजे प्लॅसेंटाद्वारे होणारं ट्रान्समिशन. अ प्रेग्नंट वुमन कॅन ट्रान्समिट द व्हायरस टू हर फिटस थ्रू प्लॅसेंटा. जर एखादी इन्फेक्टेड लेडी ही प्रेग्नंट आहे, तिला ऑलरेडी डिसीज आहे, तर अशा वेळेस तिच्या होणाऱ्या बाळाला, फिटसला हा डिसीज प्लॅसेंटाद्वारे ट्रान्समिट केला जातो. अँड अ नर्सिंग मदर ऑर अ लॅक्टेटिंग मदर, म्हणजे स्तनपान करणारी जी माता आहे तिच्याकडून सुद्धा द डिसीज कॅन ट्रान्समिट फ्रॉम हर ब्रेस्ट मिल्क, तिच्या दुधामुळं त्या बाळाला होऊ शकतो. देन ॲक्सिडेंटल निडल इंजुरी, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन विथ द इन्फेक्टेड डोनेटेड सीमेन, ट्रान्सप्लांटेशन विथ इन्फेक्टेड ऑर्गन्स, दीज आर रेअर मोड्स टू ट्रान्समिट द एड्स. जर चुकून निडल इंजुरी झालेली आहे तर, किंवा आर्टिफिशियल इन्सेमायनेशन. आता इन्सेमायनेशन ह्या ज्या मेथड आहेत ह्या इनफर्टिलिटीमध्ये वापरण्यात येणाऱ्या मेथड आहेत, आणि यामध्ये जर डोनेट केलेलं सीमेन हे जर इन्फेक्टेड असेल, त्यात जर व्हायरस असतील तर, किंवा एखादा ऑर्गन जर ट्रान्सप्लांट केलेला असेल आणि त्या पर्सनला जर HIV असेल तर ट्रान्समिशनचा रेट हा तुलनेनं कमी असतो. HIV is not spread by casual contact such as hugging, insect bite, mosquito bite, participation in sports, touching the items previously touched by a HIV infected person. ह्या कारणांमुळे मात्र HIV हा स्प्रेड होत नाही. जसं हग करणे म्हणजे मिठी मारणे, किंवा इन्सेक्ट बाईट, मॉस्किटो बाईट, किंवा त्या पर्सनने टच केलेले स्पोर्ट्स आयटम किंवा दुसरे काही ऑब्जेक्ट्स असतील तर त्यांना टच केल्यामुळे HIV हा पसरत नाही. कारण ह्याचे जे व्हायरस आहेत हे सगळ्यात जास्त कुठं प्रेझेंट आहेत तर दे आर प्रेझेंट इन सीमेन अँड ब्लड. त्यामुळं या मेथडद्वारे ते ट्रान्समिट होत नाही. देन क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स. लक्षणं काय काय दिसतात पाहू. सिम्पटम्स आर क्लासिफाईड इंटू 4 कॅटेगरीज. त्याच्या स्टेजेसनुसार सिम्पटम्सच्या 4 कॅटेगरी पाहायला मिळतात. पहिली जी स्टेज आहे दॅट इज इनिशियल इन्फेक्शन. युजली 2 to 8 weeks आफ्टर इनिशियल इन्फेक्शन ऑफ व्हायरस अँड फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. आता इनिशियल इन्फेक्शनमध्ये लक्षणं काही नाहीत. मुख्यतः 2 ते 8 आठवडे जेव्हा व्हायरसचा शरीरावर हल्ला होतो आणि 2 ते 8 आठवडे झालेले आहेत आणि शरीरामध्ये अँटीबॉडी फॉर्मेशन तयार होतात, ही म्हणजे इनिशियल इन्फेक्शन स्टेज आहे. नंबर 2, असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट. नावावरून असिम्प्टोमॅटिक, लक्षणं इथंही नाहीत परंतु कॅरियर आहे. इन धिस स्टेज नो सायन्स ऑफ द डिसीजेस आर सीन. या डिसीजचे कुठलेही लक्षणं नाहीत. अँड द इन्क्युबेशन पिरियड रेंजेस फ्रॉम 6 months to 10 years. यामध्ये त्या व्हायरसचा इन्क्युबेशन पिरियड हा 6 महिन्यापासून ते 10 वर्षापर्यंत आहे. म्हणजे या काळामध्ये हे व्हायरस मल्टिप्लाय होत असतात परंतु सिम्पटम्स मात्र काहीही नसतात. पण हा व्यक्ती दुसऱ्यांमध्ये हा इन्फेक्शन पाठवू शकतो. दॅट मीन्स ही विल बी अ कॅरियर ऑफ द डिसीज. जरी असं वाटत नसेल की लक्षणं नाहीत म्हणजे डिसीज झालेला नाही, तर असं नाही. द व्हायरसेस आर प्रेझेंट इन द लेटंट स्टेज. 3rd, AIDS related complex, ARC. In this stage signs are present. The signs are recurrent fever with longer than 1 month. यामध्ये फीवर असतो, रिकरंट फिरून फिरून येणारा ताप आहे
आणि लॉंगर दॅन 1 मंथ, 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी जरी झाला तरी हा ताप कमी होत नाही. देन फटीग, थकवा येणे. अनएक्सप्लेन्ड डायरिया, काही कारण नसतानाही लूज मोशन्स होणे. नाईट स्वेट्स, रात्रीच्या वेळेला घाम येणे. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास हा शॉर्ट होणे किंवा श्वास घेण्यास जड जाणे. अँड लॉस ऑफ मोर दॅन 10% ऑफ बॉडी वेट, शरीराचं वजन जे आहे हे 10%, त्याच्या वजनाच्या 10% वजन हे त्याच्यामध्ये आपल्याला रिडक्शन झालेलं पाहायला मिळते. अँड लास्ट स्टेज इज द एड्स. इट इज द एंड स्टेज ऑफ द HIV डिसीज ऑर इन्फेक्शन अँड इट इज कॅरेक्टराइज्ड बाय लाईफ थ्रेटनिंग अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स. आता एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्समध्ये जे लक्षणं पाहायला मिळतात हे फक्त एड्स या डिसीजच्या संदर्भात आहेत. परंतु जेव्हा ही स्टेज क्रॉस होईल आणि शेवटी एड्स हा कंप्लीट पाहायला मिळेल तेव्हा लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस किंवा इन्फेक्शन पाहायला मिळतात, ज्यांना अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स असं म्हणतात. अपॉर्च्युनिस्टिक म्हणजे ॲक्च्युली एड्समुळं ते इन्फेक्शन झालेले आहेत. का? कारण इम्युन सिस्टीम ही डॅमेज झालेली आहे, रिड्यूस झालेली आहे आणि त्यामुळं शरीर कुठल्याही प्रकारच्या अँटीबॉडी तयार करू शकत नाही आणि त्याच्या कारणामुळं शरीराला इतर जे धोकादायक किंवा लाईफ थ्रेटनिंग इन्फेक्शन करणारे आहेत, जसं निमोनिया आहे किंवा ट्युबरक्युलोसिस आहे, देन कॅपोसी सार्कोमा यासारखे लक्षणं पाहायला मिळतात. आता हा कॅपोसी सार्कोमा जो आहे यामध्ये त्वचेवर, स्किनवर एक रॅश आल्यासारखे रॅश येते आणि त्या ठिकाणी नंतर त्यामध्ये लिजन्स तयार होतात, ज्याला कॅपोसी सार्कोमा असं म्हणतात. हे मुख्यतः HIV इन्फेक्टेड पर्सनमध्येच पाहायला मिळते. मग आता ट्युबरक्युलोसिस, निमोनिया किंवा इतर जी लक्षणं आहेत, इतर जे इन्फेक्शन्स आहेत, दीज आर ॲपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन. कारण यामध्ये एड्समध्ये ॲक्च्युली लंग्स हॅम्पर होत नाहीत किंवा इतर ऑर्गन हॅम्पर होत नाहीत. तर या ठिकाणी जी हॅम्पर होते, जी रिड्यूस होते ती फक्त इम्युन सिस्टीम आहे. त्याच्यामुळे शरीर अँटीबॉडी तयार करण्यास असमर्थ ठरते आणि शरीराला मग असे वेगवेगळे इन्फेक्शन्स होत राहतात आणि त्यामुळे पेशंट हा बऱ्याच वेळा एड्समुळं न दगावता तो ह्या इतर इन्फेक्शनमुळे दगावतो, कारण त्याच्या शरीरामध्ये नंबर ऑफ इन्फेक्शन होत राहतात, कारण इम्युन सिस्टीम ही त्याची काय झालेली आहे, कंप्लीट रिडक्ट झालेली आहे. अशा पद्धतीने क्लिनिकल मॅनिफेस्टेशन 4 स्टेज. इनिशियल स्टेज यामध्ये फक्त अँटीबॉडी तयार व्हायला सुरुवात होईल. दुसरी असिम्प्टोमॅटिक आहे, परंतु द पर्सन इज कॅरियर, तो दुसऱ्यांना डिसीज ट्रान्समिट करू शकतो. तिसरं एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स म्हणजे साधारणतः या व्यक्तीमध्ये हा इन्क्युबेशन पिरियड हा 10 वर्षाचा काळ पूर्ण गेलेला आहे, त्याला इन्फेक्शन होऊन 10 वर्ष झालेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये हळूहळू लक्षणं आढळतात. आणि शेवटची स्टेज, आता एड्सचे तर लक्षणं आहेतच, सोबत इतरही इन्फेक्शन्स या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतात. मग HIV व्हायरसचा इन्क्युबेशन पिरियड हा 6 मंथ टू 10 इयर्स आहे आणि यामध्ये ह्या कुणाला डिस्ट्रॉय करतात, तर दे आर अटॅकिंग ऑन T4 lymphocytes. Then prevention. AIDS has no cure, hence prevention is the best choice. यामध्ये एड्सला कंप्लीट क्युअर नाही किंवा इन्क्युबेशन पिरियड हा इतका जास्त आहे की त्यामुळं हा व्हायरस जो आहे हा इम्युन सिस्टीमला टोटल डॅमेज करून टाकतो. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज द बेस्ट. पीपल दोज इन हाय रिस्क शुड बी एज्युकेटेड अबाउट. आता कोणते पीपल आहेत जे हाय रिस्कमध्ये असतात, तर जसं आपण पाहतो की स्लम एरियामध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत, तर ते जे आहेत हे हाय रिस्कमध्ये येतात, त्यांना प्रॉपर एज्युकेशन नसते आणि त्यामुळं दे शुड बी एज्युकेटेड, त्यांना एज्युकेशन देणं आवश्यक आहे. देन यूज ऑफ डिस्पोजेबल निडल्स अँड डिस्पोज्ड ऑफ इमिजिएटली आफ्टर यूज. तर बऱ्याच वेळा सेम निडल ही नंबर ऑफ पर्सनने जर वापरलेली असेल तर अशा वेळेस इन्फेक्शन हे जास्त पसरण्याचा चान्स असते आणि त्यामुळे एकदा निडल वापरली की इट शुड बी डिस्पोज्ड ऑफ, ती वापरायला पाहिजे नाही. आता हे जास्त कुठं पाहायला मिळते, ड्रग ॲडिक्शन, ड्रग्ज घेणारे जे व्यक्ती असतात त्यामध्ये ती एकच निडल ही नंबर ऑफ पार्टनरमध्ये ते यूज करत असतात आणि अशा वेळेस जर एखाद्या पर्सनला इन्फेक्शन असेल तर त्यामुळं इतर त्याही ग्रुपला इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.
Sexual habits should be changed. That means unprotected sex should be avoided. Multiple sex partners should be avoided. Then high risk group should be refrain donating ब्लड. आता ह्यामध्ये ब्लड डोनेट करत असताना सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. शिवाय टूथब्रश, रेझर, अदर आर्टिकल्स दॅट कॅन बिकम कंटॅमिनेटेड विथ द ब्लड दे शुड नॉट बी शेअर्ड. म्हणजे ज्या ठिकाणी ब्लडचा कॉन्टॅक्ट येऊ शकतो असे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा असे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ते शेअर करू नयेत. बिफोर रिसिविंग ब्लड इन्शुअर दॅट इट इज HIV फ्री. जर एखाद्या वेळेस चुकून ब्लड घेण्याची वेळ आलेली असेल तर त्यावेळेस ते HIV फ्री आहे हे मात्र चेक केलं पाहिजे. देन रूटीन स्क्रीनिंग मस्ट बी डन. आता रेग्युलर चेकअप कशाचं? ब्लड डोनेट करणारे, त्यानंतर ऑर्गन डोनेट करत असताना, डोनर ऑफ सीमेन अँड ग्रोथ हार्मोन. आता आर्टिफिशियल इन्सेमायनेशन किंवा इनफर्टिलिटीसाठी ज्या वेगवेगळ्या मॉडर्न टेक्निक वापरतात त्यामध्ये सीमेन हे वापरलं जातं आणि अशा वेळेस जे कलेक्ट केलेलं सीमेनचं सॅम्पल आहे ते HIV फ्री आहे की नाही हे सुद्धा चेक करणं आवश्यक आहे. त्याशिवाय पेशंट्स अंडरगोईंग हिमोडायलिसिस अँड प्रेग्नंट वुमन, ज्यांच्यामध्ये नेहमी डायलिसिस करावं लागतं त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे चेक करणं आवश्यक आहे. याशिवाय प्रेग्नंट वुमन्स जे आहेत त्यांचं रूटीन चेकअप करत असताना HIV स्क्रीनिंग ही करणं आवश्यक आहे. देन डायग्नोसिस इज डन बाय नंबर 1 ELISA टेस्ट. ELISA इज एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट एसे आणि यामध्ये इट इज द फर्स्ट टेस्ट डन टू डिटेक्ट HIV अँटीबॉडी. मग आता ही जी टेस्ट कधी केली जाते? जी पहिली स्टेज आहे, इनिशियल फेज, ज्यामध्ये इन्फेक्शन झालं आहे आणि शरीर अँटीबॉडी तयार करत आहे, अशा वेळेस त्या HIV अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होत आहेत का हे टेस्ट करण्याकरिता ही एन्झाईम लिंक्ड टेस्ट केली जाते. नंतरच्या फेजेसमध्ये याच टेस्टला कन्फर्म करण्यासाठी वेस्टर्न ब्लॉट ही मेथड वापरली जाते and it is the second confirmatory test done to detect the specific antibody to the viral core protein and envelope glycoprotein. आता अँटीबॉडी तर तयार झाल्यात, परंतु ह्या पर्टिक्युलर HIV व्हायरसचा जो कोर प्रोटीन आहे, मधला जो प्रोटीन आहे किंवा ह्या ग्लायकोप्रोटीनचं जे कव्हर आहे यांच्याविरुद्ध पर्टिक्युलर अँटीबॉडी तयार झालेले आहेत का हे पाहण्यासाठी वेस्टर्न ब्लॉट ही सेकंड डायग्नोस्टिक टेस्ट केली जाते. म्हणजे इथं दोन महत्त्वाच्या टेस्ट आहेत. पहिली आहे ELISA, दुसरी आहे वेस्टर्न ब्लॉट. ELISA ही इन जनरल टेस्ट आहे, तर टू स्पेसिफिक जर कन्फर्मेटरी टेस्ट करायची असेल तर दॅट इज वेस्टर्न ब्लॉट. देन ट्रीटमेंट. अल्दो एड्स हॅज नो क्युअर, certain medicines, they are called as antiretroviral drugs, are used and that are help to reduce the viral load and prolong the life of patients. मग आता ट्रीटमेंट जी दिली जाते ती कोणती आहे? तर दॅट इज नोन ॲज अँटीरेट्रोव्हायरल थेरपी, दॅट इज ART. अँटीरेट्रोव्हायरल हा जो रेट्रोव्हायरस आहे म्हणजे ज्यामध्ये त्याचं स्वतःचं RNA जे आहे हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजद्वारे DNA मध्ये कन्वर्ट होत आहे आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये किंवा ह्युमन बॉडीमध्ये हा व्हायरस अटॅक करतो तेव्हा त्याच्या RNAचं रूपांतर DNA मध्ये केल्या जातं आहे आणि मग ह्युमन सेल्स त्या DNAला आयडेंटिफाय करू शकत नाही आणि मग त्या स्वतःचाच DNA आहे असं समजून त्याच्या नंबर ऑफ कॉपीज तयार करतो आणि व्हायरल लोड वाढवतो. तर मग अँटीरेट्रोव्हायरल थेरपीमुळं हे जे काम आहे हे थांबवल्या जातं आहे. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन जे आहे ते थांबवल्या जातं आहे. त्यामुळं व्हायरसच्या नंबर ऑफ कॉपीज तयार होत नाहीत आणि म्हणून व्हायरल लोड हा आपोआप कमी होतो. मग व्हायरसची संख्या जर कमी असेल तर T4 ज्या लिम्फोसाइट्स आहेत त्यांच्यावरचा जे डिस्ट्रॉईंग आहे, किलिंग आहे, तोही रेट काय होतो? कमी होतो आणि त्यामुळं इम्युन सिस्टीम ही थोडी का होईना चांगली राहते आणि मग त्या व्यक्तीला जे अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स आहेत ते होणार नाहीत आणि त्यामुळे त्यांची लाईफ ही काय होईल? थोडीशी वाढेल. ड्रग्स ऑफ अँटीरेट्रोव्हायरल थेरपी दॅट इज ART आर नंबर 1 TDF टिनोफोविर, सेकंड EFV दॅट इज
इफावायरेन्स आणि थर्ड वन लॅमिवुडाईन. अशा 3 ज्या ड्रग्ज आहेत ह्या आर्टमध्ये किंवा अँटी रेट्रोव्हायरल थेरपीमध्ये वापरल्या जातात. अँड दिस इज ऑल अबाउट द एड्स. आत्ताच आपण पाहिलं ट्रीटमेंटमध्ये इट हॅज नो परफेक्ट क्युअर, त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन इज व्हेरी मच बेटर. दिस इज ऑल अबाउट एड्स. Large number of infectious diseases like polio, diphtheria, pneumonia and tetanus, they have been controlled by the use of vaccines. मग आत्तापर्यंत आपण जेवढे काही डिसीजेस पाहिलेत, या डिसीजेसला जर प्रिव्हेन्शन करायचं असेल तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि त्यासोबतच जे डिसीज आपल्याला वॅक्सिननी कवर करता येतात अशा डिसीजच्या संदर्भात वॅक्सिन घेऊन हे डिसीजेस किंवा इन्फेक्शियस डिसीज कमी करता येतात. असेच काही डिसीज आहेत जसं पोलिओ, डिप्थेरिया, न्यूमोनिया आणि टिटॅनस, जे की वॅक्सिन्सच्या उपयोगामुळे कमी झालेले पाहायला मिळतात. Here are some questions. Thank you.